नमस्कार विद्यार्थी मित्र, इयत्ता 10वी गणित भाग 1च्या प्रकरण क्रमांक 3 अतिशय सोपं असं प्रकरण अंकगणिती श्रेणी या प्रकरणाबद्दल आपण आता विचार करणार आहोत। या प्रकरणामध्ये खास करून आपल्याला जे महत्त्वाचे मुद्दे शिकायचे आहेत त्यामध्ये आहे क्रमिका, अंकगणिती श्रेणी, अंकगणिती श्रेणीतील n वे पद आणि अंकगणिती श्रेणीतील n पदांची बेरीज ही महत्त्वपूर्ण अशी मुद्दे आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहेत। आता आपण क्रमिका या मुद्द्यावर चर्चा करूया। आपण 1 2 3 4 डॉट डॉट या संख्या क्रमाने लिहितो। ही संख्यांची मालिका आहे। या मालिकेतील कोणतीही संख्या कितव्या स्थानावर आहे हे आपण सांगू शकतो। जसे 13 ही संख्या 13व्या क्रमांकावर आहे। संख्यांची दुसरी मालिका आपण जर बघितली 1 4 9 16 25 36 49 डॉट डॉट। आता या संख्या विशिष्ट क्रमाने लिहिल्या आहेत। येथे 16 बरोबर 4चा वर्ग ही संख्या 4थ्या क्रमांकावर आहे, तर 25 ही 5चा वर्ग आहे म्हणून 25 ही संख्या 5व्या स्थानावर आहे। आणि तसेच 49 बरोबर 7चा वर्ग ही संख्या 7व्या क्रमांकावर आहे। म्हणजे याही मालिकेमध्ये कोणतीही संख्या कितव्या स्थानावर आहे हे सांगता येते। म्हणजे थोडक्यात आपल्याला क्रमिकेबद्दल असं म्हणता येईल की नैसर्गिक संख्यांच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका असे म्हणतात। आता क्रमिकेमध्ये विशिष्ट स्थानावर विशिष्ट संख्या लिहिली जाते। त्या संख्या A1 A2 A3 A4 डॉट 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 AN अशा क्रमाने दर्शविल्या जातात। आणि यामध्ये A1 ही पहिली संख्या, A2 ही दुसरी संख्या, A3 ही तिसरी संख्या आणि त्याचप्रमाणे डॉट 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 AN ही n वी संख्या आहे। आता क्रमिकेतील पदे कशी लिहिली जातात ते आपण बघूया। क्रमिकेतील क्रमवार पदे T1 T2 T3 डॉट 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 TN डॉट 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 या प्रकारे दर्शवतात। सामान्यपणे क्रमिका ही महिरपी कंसात TN महिरपी कंस पूर्ण अशी लिहितात। क्रमिका अनंत असेल तर प्रत्येक धनपूर्णांक n याच्याशी निगडीत अशी एक संख्या आहे असे गृहीत धरले जाते। आता या ठिकाणी खाली काही क्रमिका दिलेल्या आहेत, त्यातील पदांचे क्रमांक T1 T2 T3 डॉट डॉटने दाखवा। आता पहिलं उदाहरण बघूया, 9 15 21 27 डॉट डॉट डॉट। आता यामध्ये किंवा या क्रमिकेमध्ये T1 म्हणजे जे पहिलं पद आहे ते 9 आहे, T2 ही जे दुसरं पद आहे ते 15 आहे, तर T3 हे तिसरं पद जे आहे ते 21 आहे। त्याचप्रमाणे अजून एक क्रमिका दिली आहे दुसरी 7 7 7 7 डॉट डॉट डॉट। इथे T1 T2 T3 ही तिघचे तिघं पदं ही 7च असतील, न केवळ तिघं पदं तर त्यामध्ये असणारी सर्वच्या सर्व पदं ही 7च असणार आहेत। त्याचप्रमाणे तिसऱ्या उदाहरणामध्ये -2 -6 -10 -14 याप्रमाणे जी क्रमिका दिली आहे त्यामध्ये T1 म्हणजे पहिलं पद -2, T2 म्हणजे दुसरे पद -6, T3 म्हणजे तिसरे पद हे -10 अशा पद्धतीने त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। आता अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा म्हणजे अंकगणिती श्रेणी यावर आपल्याला चर्चा करायची आहे। विद्यार्थी मित्रहो, पुस्तकातील पान क्रमांक 56 आणि 57 या 2 पानांवर याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। पान नंबर 56 वर एकूण 6 संख्या समूह दिलेले आहेत आणि त्या संख्या समूहांमध्ये प्रत्येक क्रमाने येणाऱ्या 2 पदांमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारचा संख्यांचा संबंध त्या ठिकाणी दिला आहे तो देण्यात आलेला आहे। पान नंबर 57 वर आपण बघू शकतो की पहिला संख्या समूह दिला आहे 1 4 7 10 डॉट डॉट डॉट। तर या ठिकाणी बघा, आता 1 या पहिल्या पदामध्ये 3 ही संख्या मिळवली तर दुसरी संख्या मिळते म्हणजे 4 ही मिळते। त्या 4 मध्ये पुन्हा तुम्ही जर 3 मिळवलेत तर तुम्हाला तिसरी संख्या 7 मिळते आणि पुन्हा तिसऱ्या 7 या संख्येमध्ये पुन्हा 3 मिळवले तर तुम्हाला चौथी संख्या 10 मिळते आणि पुन्हा त्या चौथ्या संख्येमध्ये 3 मिळवले तर तुम्हाला पुढची संख्या 13 मिळेल। आणि अशा पद्धतीने प्रत्येक क्रमाने येणाऱ्या पदामध्ये जर तुम्ही 3-3 मिळवत गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला ती एक क्रमिका मिळते। तसंच तुम्ही दुसऱ्या उदाहरणामध्ये जर पुन्हा 6-6 मिळवत गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला ती पण क्रमिकेची पुढची पदं मिळू शकतात। तसंच तिसऱ्या क्रमांकाच्या संख्या समूहामध्ये तुम्ही जर 0-0 मिळवत गेलात
तर 3 3 3 3 अशा प्रकारचा संख्या समूह त्या ठिकाणी मिळतो. परंतु 4 नंबरची जी संख्या आहे, 4 नंबरची संख्या समूह जो आहे, त्या संख्या समूहामध्ये बघा, पहिली संख्या 4 आहे, दुसरी 16 आहे, तिसरी 64 आहे. या ठिकाणी आता कोणतीही संख्या त्या ठिकाणी मिळवलेली नाही. तर पहिली संख्या 4 याला पुन्हा 4ने जर गुणलं तर 4 गुणिले 4 4 चौक 16 होते, म्हणजे दुसरी संख्या मिळते. पुन्हा दुसऱ्या संख्येला 4ने गुणलं तर 16 चौक 64 ही तिसरी संख्या मिळते. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी कोणती संख्या न मिळवता त्या ठिकाणी 4च्या पटीमध्ये ती संख्या वाढवत नेलेली आहे. पुन्हा जर 5वं उदाहरण बघितलं आपण, तर त्या 5व्या उदाहरणाबद्दल आपण असं म्हणू शकतो की पहिली संख्या -1 यामध्ये -0.5 ही संख्या मिळवली असता आपल्याला दुसरी संख्या मिळते -1.5. आता या दुसऱ्या -1.5 या संख्येमध्ये पुन्हा -0.5 ही संख्या जर मिळवली तर आपल्याला -2 ही तिसरी संख्या मिळते. आणि पुन्हा -2 या तिसऱ्या संख्येमध्ये पुन्हा -0.5 ही तीच संख्या जर पुन्हा मिळवली तर चौथी संख्या आपल्याला मिळते -2.5. तर सांगण्याचा मुद्दा असा की क्रमिका 1, 2, 3 आणि 5 यामध्ये आधीच्या पदात ठराविक संख्या मिळवून पुढचे पद मिळते, हे साम्य आहे. आणि या प्रकारच्या क्रमिकांनाच आपण अंकगणिती श्रेणी असं म्हणत असतो. विद्यार्थी मित्र, पुन्हा एकदा लक्षात घ्या की दिलेल्या 6च्या 6 उदाहरणांपैकी 4 नंबरचं जे उदाहरण आहे ते सोडून आपण 1, 2, 3 आणि 5 यांचा जर विचार केला तर त्यांना आपण अंकगणिती श्रेणी म्हणू शकतो. कारण त्या क्रमिकांमध्ये ठराविक पदांमध्ये एक विशिष्ट संख्या जर मिळवली तर आपल्याला ती पूर्ण पदं मिळत असतात. म्हणजे क्रमाने येणाऱ्या संख्यांमध्ये एक ठराविक संख्या आपण मिळवत गेलो तर आपल्याला ज्या प्रकारची क्रमिका मिळते त्या क्रमिकेला आपण अंकगणिती श्रेणी असं म्हणू शकतो. 4 क्रमांकाची क्रमिका जी आहे ती अंकगणिती श्रेणी नाही, कारण या क्रमिकेमध्ये आधीच्या पदाला ठराविक संख्येने गुणून पुढचे पद मिळते. या प्रकारच्या क्रमिकांना भूमिती श्रेणी असं म्हणतात. आणि वरील 6 क्रमांकाची जी क्रमिका आहे ती अंकगणिती श्रेणी नाही, तसेच ती भूमिती श्रेणी देखील नाही. विद्यार्थी मित्र, आपण यावर्षी फक्त अंकगणिती श्रेणी याचाच अभ्यास करणार आहोत. आता आपण सराव संच 3.1 मधील पहिला प्रश्न सोडवूया की ज्यामध्ये खालील कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत हे ओळखायचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक आपल्याला काढायचा आहे. तर बघूया सराव संच 3.1 मधील प्रश्न क्रमांक 1. त्यातलं पहिलं उदाहरण आहे 2, 4, 6, 8... इथे विद्यार्थी मित्र तुम्हाला प्रश्न असा विचारला आहे की दिलेली ही जी क्रमिका आहे 2, 4, 6, 8... ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का? आणि ते ठरवल्यानंतर त्या अंकगणिती श्रेणीचा जो सामायिक फरक जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दाखवायचा आहे. तर सुरुवातीला ही जी क्रमिका आहे ती दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ते आपण ठरवूया. तर या ठिकाणी आपल्याला जी गोष्ट दिलेली आहे त्यानुसार आपण 2, 4, 6, 8... या क्रमिकेत प्रथम पद जे आहे T1 ते 2 आहे, तसेच T2 जे आहे ते 4 आहे, तसेच T3 6 आणि T4 बरोबर 8 आहे. आता या ठिकाणी आपण क्रमागत येणाऱ्या 2 पदांमधील फरक या ठिकाणी घेणार आहोत. तर बघा, T2 आणि T1 ही क्रमाने येणारी पदं आहेत, त्यातील आपण फरक घेऊया. T2 वजा T1 बरोबर 4 वजा 2. आता 4 वजा 2 म्हणजेच या ठिकाणी 2 येतोय. आता क्रमाने येणाऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या पदांमधील फरक जर काढला तर तो 2 आलेला आहे. आता पुढचा 2 क्रमाने येणाऱ्या पदांचा आपण या ठिकाणी फरक काढूया. तो अर्थात असणार आहे T3 वजा T2. T3 ची किंमत आहे 6 वजा T2 ची किंमत आहे 4. 6 वजा 4 बरोबर 2. त्याचप्रमाणे अजून एक फरक काढूया आपण. T4 वजा T3 म्हणजे 8 वजा 6 बरोबर 2. तर या ठिकाणी यावरून आपण असं म्हणू शकतो की यावरून प्रत्येक 2 क्रमागत पदांमधील
फरक हा 2 आहे. म्हणजेच काय? म्हणजेच तो स्थिर आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी डी बरोबर, डी म्हणजेच आपण कशासाठी वापरतो तर तो सामायिक फरकासाठी आपण डिफरन्स, कॉमन डिफरन्ससाठी डी वापरतो. डी बरोबर आपला 2 आलेला आहे. हाच आपला काय असणार आहे? सामायिक फरक. आणि विद्यार्थी मित्र, दिलेला डी म्हणजे सामायिक फरक हा स्थिर असल्यामुळे आपल्याला दिलेली क्रमिका जी आहे, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे असं आपण म्हणू शकतो. अंकगणिती श्रेणी आहे. विद्यार्थी मित्र, ज्याप्रमाणे आता आपण या ठिकाणी सराव संच 3.1 मधील पहिल्या प्रश्नातलं पहिलं उदाहरण बघितलं की 2 4 6 8 डॉट 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 ही जी क्रमिका दिलेली आहे ती क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ते आपल्याला ठरवायचं होतं. त्यासाठी आपण क्रमाने येणारी जी पदं आहेत त्या पदांना T1 T2 T3 T4 या पद्धतीने नावं दिलीत आणि त्यानंतर त्या क्रमाने येणाऱ्या क्रमागत पदांमधील फरक काढला. तो फरक या ठिकाणी 2 2 2 असा स्थिर आलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की जो फरक आहे तो फरक स्थिर आल्यामुळे प्रत्येक क्रमागत पदांमधील फरक हा 2 आहे आणि तो स्थिर आहे. त्यामुळे क्रमिका जी आहे ती अंकगणिती श्रेणी आहे असं आपण म्हणू शकतो.